विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे वैदू आणि सूर्या हे दोघंजण बसलेले असताना सूर्या वैदूला म्हणतो, आता डोळे मिटा आणि माझ्या मागे म्हणा, हात जोडा, मिटा डोळे. त्यावर वैदू डोळे मिटते, हात जोडते. सूर्या म्हणतो, ती का म्हणा, गे बाय माझे. मग ती म्हणते, बाय माझे. त्यावर सूर्या पुढे म्हणतो, तू माका लय आवडतेस. त्याबरोबर लगेचच वैदू पटकन डोळे उघडून सूर्याकडे बघूक लागते. त्यावर सूर्या म्हणतो, माका नाही, टीका म्हणा, पालिक. त्याबरोबर लगेचच वैदू डोळे मिटते आणि पालीला म्हणू लागते, तू मला खूप आवडतेस. त्याबरोबर सूर्या पुढे म्हणता, आता मी तुका ह्या लय प्रेमानं सांगते, पण तू हैसून जा. त्यावर वैदू म्हणते, मी तुला हे खूप प्रेमाने सांगते, पण आता तू इथून जा. त्यावर सूर्या हा म्हणता, म्हणा तिका प्रेमाने, जा जा म्हणान. त्याबरोबर वैदू म्हणूक लागता, जा गो जा, प्लीज प्रेमाने सांगते जा. मग सूर्या त्या पालीला शुकशुक करून हाकलून देतो आणि वैदूला म्हणतो, आता डोळे उघडून बघा. मग वैदूने डोळे उघडल्यावर खरंच तिकडे ती पाल नसते. त्यावर सूर्या म्हणतो, बघितलं मॅडम, प्रेमाने सांगितल्यात आणि पाल पण गेली. म्हणजे थोडक्यात काय तर मी म्हणतो तेच बरोबर असा, माझा प्रेमावर विश्वास असा. बघितलं ना, प्रेमाने काहीही करता येऊ शकतं ते. त्याबरोबर लगेचच आता वेदू ही गप्प बसते, ती सूर्याला काहीच रिटर्न आन्सर करत नाही. त्यानंतर मग आता सूर्या आणि वेदू दोघेही उठतात आणि मग सूर्या आता तिथून एक पुठ्ठा घेतो आणि मस्त हंतरतो आणि तिथेच बसतो. त्यावेळी वेदूला आता कळत नाही की सूर्या नेमकं हे काय करतोय. वेदू विचारते, काय रे, काय करतोयस हे? त्यावर सूर्या म्हणतो, काय करतोय म्हणजे, अहो बसायची जरा सोय केली. अहो इथे बसायला जागा तरी आहे का, म्हणून मग इथं पुट्टा हातरला. आता कसं जरा निवांत बसता तरी येईल मग म्हणान. त्याबरोबर लगेचच आता वेदू म्हणते, खरंच तुला वाटतंय तू हे करतोयस ते चांगलं छान काम करतोयस? अरे इथे आपण दोघंजणं अडकलोय, इथे आपल्याला बाहेर पडण्याची गरज आहे आणि तू सिरियसली पुठ्ठा वगैरे हंतरून बसतोयस. त्यावर सूर्या म्हणत असतो, हे बघा मॅडमांनो, आपण ना उगाच जास्तीचे कष्ट करूचे नाही. त्यावरती म्हणते, जास्तीचे कष्ट करूचे नाही म्हणजे तुला काय वाटतंय मी जास्तीचे कष्ट करते? त्यावर तो म्हणतो, हो मग त्यावर ती म्हणते, काय बोलतोयस तर तुला तरी कळतंय का? त्यावर सूर्या म्हणतो, हो माका बरोबर कळता मी काय बोलतोय ता, आणि तुम्ही ना उगाच जास्तीचे कष्ट करतो. आता जो पावतर सकाळच्या फेरीची माणसं येणार नाही ना, तोवर काय आपली बाहेर हैसून सुटका होणार नाही. आपण एक काम करूया काय, आपण लुडो नाही खेळू शकत. आपण लुडो नाही खेळू शकत कारण मोबाईल नाहीत ना आपल्याकडे. मोबाईल असतो तर लुडो खेळतो आलो असतो, नाही काय? त्यावर ती म्हणते, नॉनसेन्स, अरे लुडो खेळायला जर मोबाईल असता तर मी इथे तुझ्याबरोबर अडकले असते का, मी बाहेर सुटून गेले नसते का? त्यावर तो म्हणतो, मॅडमांनो, आज माझा दिवस एकदम भारी जाणार असा. दिवसभरात तुम्ही 2दा नॉनसेन्स बोललो माका. पण काय काय लोकांचा ह्या बरा असता, म्हणजे चूक करूची स्वतः, कळली तरी माफी नाही मागूची, दुसऱ्याकच बोलूचा. त्याबरोबर लगेच वैदेहीला आठवतं की ती सूर्यावर कशी भडकली होती. तिने सूर्याला कसा ओरडा दिला होता आणि म्हणाली सुद्धा होती की तुझं काय चाललंय नेमकं, काय मिळतं तुला हे सगळं करून, याच्यावरही काहीतरी वेगळं एक्सप्लेनेशन असेलच ना तुझ्याकडे. मग ते सगळं आठवून वैदू सूर्याला म्हणते, ठीक आहे, आय एम सॉरी. त्याबरोबर सूर्या म्हणतो, ठीक आहे, केला तुमका माफ. कारण काय ना, आमचे भाई नेहमी म्हणतात, माफी मागणाऱ्याने जरी माफी मागूशीसाठी किती पण वेळ घेतला ना, तरी माफ करणाऱ्याने मात्र पटकन माफ करून टाकूचा. कारण काय असतं ना, माफी मागणं ह्या धैर्याचं काम असतं आणि माफ करणं ह्या पुण्याचं काम असतं, आणि पुण्य कायमच माणसाने करूचं असता. काय वाटतं तुमका? त्याबरोबर वैदेही म्हणते, आपण इथून बाहेर कसं पडायचं मला काहीच कळत नाही आहे. सूर्या म्हणतो, मी तुमका सांगलंय मग आता इथून सकाळ होऊस्तोवर आपण काय बाहेर पडणार नाही. त्यावर ती म्हणते, मग काय आपण इथे असंच बसून राहायचं का, काय करायचं? त्यावर तो म्हणतो, पर्याय नाही आहे आपल्याकडे इथे बसण्या वाचून, आता काहीतरी करू तर होया. त्याबरोबर मग आता लगेचच तिकडे ती म्हणू लागते, तुला तर काही फरकच पडत नाही आहे, मस्त बसलास इथे निवांत, मी इतके प्रयत्न करते बाहेर पडायला. त्यावर सूर्या म्हणत असतो, मॅडम हो इथनं बाहेर पडणं शक्य नाही, मग ठाऊ कसा मग म्हणा, मी प्रयत्न नाही करणार. त्यापेक्षा तुम्ही पण बसा बरं इथे. आपल्याकडे जर पत्ती असते ना तर लय बरे झालं असतं, पत्ती तरी किमान आपल्या खेळता आले असते, मग बरं झालं असतं. त्यावर ती म्हणते, अरे
मग आता सूर्य तिला म्हणतो तुम्ही पण खाली बसावं. अशा किती वेळ अशा एकल्या उभ्या राहणार. मग आता ती बसायला जाणारच असते, इतक्यात पुन्हा लाईट जाऊ लागते. आता सूर्य आणि वैदू दोघंही नको 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 असं म्हणत असताना लाईट अचानक जाते. त्यावर वैदू घाबरते आणि पुन्हा ओरडते त्यावर सूर्य म्हणतो मॅडमांनो अजिबात ओरडू नका. अजिबात नाही म्हणजे नाही. कित्याक ओरडतो. अहो ओरडतो तुम्ही पण भीती माका पण वाटता मग काय गरज असं तुमका एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडूची. तुम्ही काळजी करू नका आणि ओरडू तर मुळातच नका. मी आहे हैसरच आहे. ओरडूची काय एक गरज नाही तुमका. शांत राहा शांत. त्याबरोबर मग आता शांत राहा शांत असं म्हटल्यावर वेदू ही थोडी शांत होते. सूर्या तिला म्हणतो येवा हैसर येवा हैसर आहे मी. त्याबरोबर मग वेदू लगेचच सूर्याकडे येते आणि मग आता सूर्या तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला म्हणतो काळजी करू नका, घाबरा नको, मी असा हैसर, मी असा काय एक होऊचा नाही तुमका. आणि अचानक लाईट सूर्या बटन दाबल्यामुळे लाईट्स येतात. त्याबरोबर वेदू थोडीशी भानावर येते. तर आता वेदू सूर्याकडे बघते. तिने सूर्याचा हात तसाच पकडलेला असतो. सूर्याने सुद्धा वेदूचा हात घट्ट धरलेला असतो. दोघंही एकमेकांकडे बघत राहिलेले असतात. आणि मग पटकन आता वेदू ही सूर्याचा हात सोडते आणि म्हणते सॉरी. त्यावर तो ठीक आहे म्हणतो. तर दुसऱ्या बाजूला इथे आता वरद दारू प्यायला बसलेला असतो आणि तो पीत असताना अचानक त्याला त्याच्या आईचा आवाज येतो. वरद पटकन दारूची बाटली लपवतो. त्याबरोबर आता लगेच त्याची आई तिकडे येते आणि म्हणते वरद हाय कित्याक बसलंस. अरे मगापासून किती हाका मारल्या मी तुका काय माझा आवाज ऐकूक नाही आलो. त्याबरोबर वरद म्हणता गो ता सगळा सोड, तू कित्याक हाका मारलंस ता बोल माका. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणूक लागता अरे वैदू. त्याबरोबर मग आता लगेचच वरद म्हणता वैदूचं काय झाला काय असा वैदू त्याबरोबर आता ते म्हणता अरे तास तर म्हणतंय वैदू अजून घरी नाही इला. अरे माका आता भीती वाटतं रे. पोर फोन पण उचलत नाही आणि घरी पण इला नाही. त्याबरोबर तो म्हणतो तू काळजी करू नकोस, मी जाते ती का बघू. त्याबरोबर आत्या म्हणते अरे थांब, खय निघालस, आधी माझं पूर्ण म्हणणं ऐकून तर घे. अरे वैदू फोन पण नाही उचलणार आणि तिच्याबद्दल काय माहिती पण नाही मिळणार. अरे तुला ते तांडेल कशी असत ते माहिती असा मागे, माझा त्यांच्यावर बिलकुल एक विश्वास नाही त्यावेळी आता लगेचच वरद म्हणता मी जाऊन केंद्राकडे बघते. केंद्राकडे नक्कीच काहीतरी पर्याय असतो आणि मग लगेचच तो केंद्रावर जायला निघतो. त्याबरोबर मग आता तो केंद्रावर जायला निघाल्याबरोबर आता लगेच इकडे दुसऱ्या बाजूला सूर्या आणि इकडे वैदू दोघंच जण बसलेले असतात. आणि त्यावेळी अचानक आता इकडे वेदू ही डोकं तिथे टेकवते आणि म्हणत असते शी काय ना काहीच करता येत नाही. तर सूर्या मात्र मस्त आपली एन्जॉयमेंट करतच असतो. सूर्या मस्त एन्जॉय करत असतो आपलं खाऊन पिऊन. सूर्याचं अगदी बरं छान सुरू असतं. सूर्या मस्त एन्जॉय करत असतो. तो वेळ कसा घालवायचा प्रयत्न करत असतो. तर आता हे सगळं काही वेदूला जमत नसतं. वेदू मात्र तशी शांत बसून असते. सूर्या म्हणतो मॅडम काय झाला. त्यावर वेदू म्हणते काय झालं म्हणजे काय, हा दिवस कधी एकदाचा संपतोय असं झालंय मला. त्याबरोबर सूर्या म्हणतो कधी संपतोय कित्याक. त्यावर ती म्हणते अरे कशाला म्हणजे काय, असं वाटतंय एकदाचं हे सगळं संपावं. किती वेळ असेच आपण इथे बसून राहणार आहोत. त्याबरोबर मग सूर्या म्हणतो अहो संपान त्याचं काय एवढं. त्याबरोबर मग आता ती म्हणते अरे पण कधी संपणार. सूर्या मनात म्हणतो माका तरी रात्र संपवची अशी इच्छाच नसा. त्याबरोबर मग ती म्हणते काही म्हणालास का. त्यावर तू म्हणतो नाही काय नाही, मी काय म्हणणार, मी काय नाही म्हणलो. त्यावर मग आता लगेचच ती म्हणू लागते खरंच मला तर ना असं झालं आहे की कधी एकदाचं हे सगळं संपेल. एकदा का हे सगळं संपलं ना की मगच मला बरं वाटेल. त्याबरोबर मग आता लगेच इकडे असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की काय मॅडम काय बोलतो. त्यावर ती म्हणते अरे मग नाही तर काय, बरोबरच बोलते ना मी. एकदाचं हे सगळं थांबलं की मग बरं वाटेल. तसा लगेचच सूर्या म्हणतो आपण थोडा वेळ शांतपणे बसून राहूया. थोडा वेळ बसलो ना की मग आपल्याला बरा वाटेला. त्याबरोबर मग आता ते दोघंजणं शांतपणे बसून राहायचं असं ठरवतात आणि आता तिथे बसून राहतात.
आता तिथे बसतात तर खरं, पण इकडे सूर्या तिला म्हणत असतो, मॅडम माका ना इथे पत्त्यांची लय आठवण येता. जर हैसर पत्ते असते तर आपण खेळलोच असतो. त्यावर आता ती म्हणते, पुन्हा पत्ते? त्यावर तो म्हणतो, मॅडम तुमका भूक लागली असा काय? त्यावर ती म्हणते, का नाही? त्याबरोबर तो म्हणतो, नाही म्हणजे तुमका अशी सततची चिडचिड करूची सवय नाही ना, म्हणून विचारले हो, बाकी काय नाही. त्याबरोबर मग आता ती म्हणते, नाही भूक वगैरे काही नाही आहे मला. त्यावर तो म्हणतो, अहो म्हणजे असं तुमच्याकडे बघून माका वाटला म्हणून मी म्हणते. त्यावर मग आता लगेचच ती म्हणते की नाही नाही तसं काही नाही आहे. त्याबरोबर मग तो म्हणतो की ठीक आहे, मग आता नसान तुमका भूक तर चालला, पण माका वाटला होता की जर तुमका भूक लागली असान तर हैसर एक पर्याय असा आपल्याकडे. त्यावर ती म्हणते काय? त्यावर तो म्हणतो की अहो म्हणजे माझ्याकडे चॉकलेट असा, चॉकलेट खाल्ला तर तुमका बरं वाटतेला ना. आणि मग आता तो लगेचच तिला चॉकलेट देतो. आता वैदू ते चॉकलेट पटकन घेते. त्याबरोबर मग आता सूर्या म्हणता, बरं वाटतं ना. त्याबरोबर मग आता वैदू त्यातलं चॉकलेट सूर्याला सुद्धा देते. आता सूर्या आणि वैदू दोघं चॉकलेट खात असतात. मनातल्या मनात वैदू म्हणत असतात, वाटलं होतं तितकं पण वाईट नाही आहे हा, म्हणजे तसं बरं असा, इतकं वाईट हा असा वाटलाच नाही. त्याबरोबर मग हैसर सूर्या म्हणता, मॅडमांनू काय हो काय झाला, असं की त्यात बघतं. त्यावर वेदू म्हणते, नाही काय नाही, सहजच. त्याबरोबर सूर्या म्हणतो, सहज? त्यावर वेदू म्हणते, हो सहजच. त्याबरोबर तो म्हणतो, बरा चालतं आहे. आणि मग तो सुद्धा आता तसाच शांत बसून राहतो. त्याबरोबर मग आता दोघंजणं बराच वेळ बसून एकत्र वेळ आपला घालवण्याचा प्रयत्न करत असतात, टाईमपास करत असतात, जो होत नसतो. मग आता प्रयत्न करत असतात की काय करू काय करू. मग शेवटी वेदूला झोप येऊ लागते. आता वेदूला झोप येत असते, ती तिथे टेकून बसते आणि टेकून आता ती अंगठ लावण्याचा थोडा प्रयत्न करत असते. तर आता सूर्या हा मात्र वेदूकडे बघतच असतो. सूर्याला दिसत असतं की वेदूला झोप लागते. आता मग वेदूला झोप लागते आणि त्यामुळे आता ती पडणार असते, पण त्याचवेळी आता सूर्या पटकन तिकडे जातो आणि सूर्या आता वेदूला सावरतो. वेदूला सूर्याने सावरल्याबरोबर मग आता ताबडतोब सूर्या हा लगेचच वेदूकडे येतो. आता सूर्याने वेदूला आधार दिल्याबरोबर लगेच आता वेदू ही सूर्याचा हात पकडते आणि झोपून जाते. आता वेदू सूर्याचा हात पकडून झोपल्यामुळे मग इकडे सूर्या हा सुद्धा अलगच वेदूच्या डोक्यावरती डोकं लावतो आणि आता तो सुद्धा झोपी जातो. दोघंही जण आता झोपलेले असतात. दोघं झोपलेले असताना आता इकडे मग दोघांनाही माहीत नसतं की ते दोघंही जण एकमेकांना म्हणजे घट्ट पकडून झोपलेत. सूर्याला माहिती असतं की त्याने इकडे वैदेहीचा हात वगैरे पकडलेला आहे ते, पण आता त्याच्याही नकळतपणे तो सुद्धा वैदूच्या डोक्यावरती डोकं ठेवतो आणि तो सुद्धा डोळे मिटवून घेतो. दोघं जण छान झोपलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे वरदला मात्र प्रश्न पडलेला असतो, ही पुन्हांदा लंचला डिनरला वगैरे तर गेली नसेल मगे? नाही, मीच जाऊन बघू खोया केंद्रावर. आणि मग आता वरद म्हणता, आहे तू काही काळजी करू नको, मी असं आहे मगे, मी जाऊन बघतोय केंद्रावर ती दोघं जणं ती खय असा आता वेदू. हां, आणि मग लगेचच वरद हा केंद्राकडे जाऊक निघता. त्याबरोबर मग आता आत्या म्हणता, रे सांभाळून जा वरद, सांभाळ स्वताक. त्यावर वरद म्हणता, गो हो आवशी तू काळजी करू नका. आणि मग वरद थैसून निघता. आता वरद जाताना खूप तापलेलो असता. वरद का राह गेलेलो असता, डोका त्याचा गरम असता. तर हैसर आत्या वेदूक फोन करत असता आणि म्हणत असता की उचल गे उचल माझे बाय, कित्याक नाही उचलनास फोन. पण आता वेदू फोन उचलूच शकत नसते. तर इकडे सूर्या आणि वेदू दोघंजणं झोपलेले असताना अचानक वेदूला जाग येते. उठायला जेव्हा ती जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचं कानातलं सूर्याच्या शर्टमध्ये अडकले. तेव्हा ती ओरडते, आह. त्यावर सूर्या उठतो. सूर्याक वाटता की आपण वेदूच्या जवळ इलो म्हणान वेदू रागवली असं. मग तो म्हणतो, मॅडम 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 सॉरी सॉरी सॉरी, हे बघा मी जाणून बुजून काही केलेला नसा, ह्या जास्त काय झाला तर चुकून झाला मॅडम. त्याबरोबर वेदू म्हणते, इट्स ओके,
त्यावर सूर्या म्हणतो अहो नाही ओके पण ता कसा म्हणजे. त्यावर मग आता वेदू पुन्हा सूर्याला म्हणते अरे इट्स ओके म्हटलंय मी, म्हणजे ठीक आहे, नाही रागवली आहे तुझ्यावर. त्यावर सूर्या म्हणता खरंच. त्यावर वेदू म्हणते हो खरंच नाही रागवली आहे मी तुझ्यावर, इट्स ओके, मला कळलं आहे जे काय झालं ते चुकून झालं, इट्स ओके. त्याबरोबर मग सूर्या म्हणतो अहो त्यात तुम्ही पण झोपत होतास आणि म्हणान तुमचा डोका पडला असता तर ते का आधार देऊ मी आलं आहे आणि मग माका पण झोप इली आणि मी पण झोपून गेलं आहे हो. त्याबरोबर मग ती म्हणते की इट्स ओके, कळलं मला, ठीक आहे. त्यानंतर मग आता वेदू ही सुद्धा स्वतःचं कानातलं जरा व्यवस्थित हुक वगैरे लावू लागते. तर दुसऱ्या बाजूला इथे आता जो सूर्य असतो तो तिथेच तसाच अजून स्तब्ध उभा असतो. त्याच्यानंतर मग सूर्य आता टेबल बिबल हलवू लागता. तर सूर्याने प्रयत्न करू घेतल्यावर वेदू तिकडे येता आणि विचारता काय रे काय करतोस तू. त्यावर सूर्या म्हणतो काय करतोय म्हणजे हा टेबल हलवण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला बाहेर पडायला हवं ना. त्यावर ती म्हणते पण कसं, हे बघ तू मला सांग, मला सांगितलंस तर मी सुद्धा तुझी मदत करेन, आपण दोघांनी प्रयत्न केले तर कदाचित इकडनं बाहेर पडू शकू, काय प्लॅन आहे तुझा. त्यावर सूर्या म्हणतो अहो मॅडम असं काय करताय, ती बघा वरती ती मोठी पारई दिसताना ती पारई माका हवी असा, ती पारई जर माका घावली तर मगे मी हा दरवाजा खोलू शकतले ना. त्याबरोबर मग आता दुसऱ्या बाजूक हैसर जो वरत असता तो आलेलो असता केंद्रावर. आता आरोग्य केंद्रावर इल्यानंतर वेल्सच्या केबिनमध्ये गेल्याबरोबर वरत का आता तिचं मोबाईल घावता. वरत विचार करता वेदूचं मोबाईल हैसर असा म्हणजे नक्कीच वेदू पण हयचकडे तरी असणार, शोधूक होया. आणि मग आता वरत हा वेदूक शोधूक सुरुवात करता. आता त्याने वेदूक शोधूक सुरुवात केल्यानंतर तो मोठ्याने हाका मारता वेदू वेदू वेदू. तर वेदू मात्र सूर्याबरोबर वरती असता. मग सूर्या हात तिकडे पोचवण्याचा प्रयत्न करीत असता पण त्याचा हात काय जाणार नाही. मग आता लगेचच सूर्याक वैदेही म्हणता काय झाला. त्यावर सूर्या म्हणतो अहो हातच तर जात नाही आहे, म्हणूनच टेबल वगैरे काहीतरी बघत होतो जेणेकरून माझा हात गेला असता, पण आता काय करू काहीच नाही आहे ना इथे. मॅडम एक पर्याय नाही, नको नको नको, मी सुचवलेलो पर्याय असा म्हणजे चुकीचंच असणार, उगाच नकोच ता रवांदे रवांदे. त्याबरोबर वेदू म्हणते अरे पण काय पर्याय आहे ते सांग तरी, काय झालं आहे. त्यावर सूर्या म्हणतो अहो नाही नको नको कशा उगाच. त्यावर ती म्हणते अरे सांग ना. त्यावर मग सूर्या म्हणतो म्हणजे मी तुमका ते नाही नको नको मॅडम नाही, मी चुकून बोललं आहे. त्यावर वेदू म्हणते अरे नाही खरंच नाही, अरे उलट ही उत्तम आयडिया आहे, जर तू मला उचलून घेतलंस तर आपण ती सहजपणे पारही काढू शकतो आणि इथली आपली सुटकासुद्धा होईल, तू उचल मला. त्यावर सूर्या म्हणतो अहो कसा उचलू, नाही नको नको नको. त्यावर ती म्हणते अरे असं काय करतोय सूर्या, आपल्याकडे सध्या आता दुसरा कुठला पर्याय आहे का, नाही का नाही, म्हणून सांगते प्लीज उचल तू मला. सूर्या म्हणतो अहो मॅडम पण मी नाही, नको नको ना प्लीज. त्यावर वेदू म्हणते अरे मी म्हणते ना तू उचल मला, उचल. त्यावेळी मग आता लगेचच इकडे वेदू ही उचल मला असं म्हटल्यावर सूर्या म्हणतो अहो मॅडम पण मी. त्यावर वेदू म्हणते सूर्या हे बघ प्लीज प्लीज तू उचल मला, आणि मला असं अजिबात वाटणार नाही की तू मला उचललंस किंवा काय, तू मला उचल, मला माहिती आहे तुझा हेतू चांगला आहे, तुझा हेतू शुद्ध आहे, मी तुला ओळखते सूर्या, त्यामुळे तू मला उचल, मला माहिती आहे तू काहीही चुकीचं करत नाही आहेस, आपल्याला इकडनं बाहेर पडायचं असेल तर आपल्याकडे पर्याय नाही आहे, त्यामुळे तू मला उचल. मग सूर्या वेदूला उचलून घेतो. उचलून घेतल्याच्या नंतर मग आता इकडे वेदू ही सूर्याला म्हणते तिकडे ना. त्यावर सूर्या म्हणतो हो हो ती पारई काढा काढा पारई. त्याबरोबर मग आता वेदू ही ती पारई खेचत असते. तर तोपर्यंत वरद त्या ठिकाणी पोहोचलेलो असता. वरद दरवाजाची कडी काढून बघता तर काय सूर्य आणि वैदू दोघंजण एकमेकाच्या मिठीत पडलेली असतात. मगे काय, मगे लगेचच आता वरद भडाकतो. वरद म्हणतो काय गो, काय एक वाटणार नाही तुका, त्या दिवशी आवशी वांगडा कसा बोलूचा याचे माका धडे दिलेस, डोस पाजलेस, आणि आज हैसर हे रंग उधळतस गो, ज्या आयशीचा माझ्या नाव घेतलास त्या आवशीचं चेहरो पण तुझ्या नजरेच्या समोर इलो नाही, ह्या सगळ्या कळल्यावरती का काय वाटेल म्हणून. त्यावर सूर्या म्हणत असतो हे बघ अरे वरद त्या किमान काय म्हणतायत ते ऐकून तरी घे. सूर्या म्हणतो ऐक ना. त्यावर वरद सांगतो आमच्या दोघांच्या मध्ये बोलू नको, आम्ही आमचा बघून घेऊ. आणि मग मात्र
वैदेही खूप मोठ्या धक्क्यात जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.